मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील एका शाळेच्या जागेवर बिल्डरने कब्जा मिळवलाय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत रहिवासी आणि विक्रीसाठीच्या इमारती बांधून तयार झाल्या असल्या तरी शाळेची इमारत बांधण्याचा प्लॅनच अजून मंजूर झाली आहे। एसआरएच्या इमारतीतील ही आहे 2 ऑक्टोबर म्युनिसिपल स्कूल। वन रूम किचन मध्ये सध्या ही शाळा भरली जात असून एखादं खुराड सुद्धा यापेक्षा मोठं असतं। मुलांना एवढ्या अपुऱ्या जागेत शिक्षण घेण्यास भाग पाडलं जातंय एका बिल्डरसाठी पायघड्या घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांनी। 1980 साली स्थापन झालेल्या 2 ऑक्टोबर मराठी शाळेच्या 13 वर्गखोल्या होत्या आणि 200हून अधिक मुलं शिकत होती। पण ही शाळा एका बिल्डरच्या एसआरए प्रोजेक्टच्या मधोमध होती। नंतरच्या काळात ही शाळाही या प्रोजेक्टमध्ये सामील करण्यात येऊन ती तोडण्यात आली। त्यामुळे शाळेची नवी इमारत उभी राहीपर्यंत ही शाळा एसआरएच्या इमारतीत हलवली। बिल्डरने 50हून अधिक मजल्यांचे 3 टॉवर उभे केले, तर रहिवाशांच्या इमारतीही पूर्ण होऊन रहिवासी तिथे राहण्यास गेले आहेत। पण अजूनही शाळेच्या इमारतीची पायाभरणी तर सोडाच, प्लॅनही मंजूर झालेला नाही। या संपूर्ण प्रकरणात बिल्डरच्या फायद्यासाठी काम करणारे आणि बीएमसीचा पगार घेणारे शिक्षण विभागाचे अधिकारीच अधिक दोषी असल्याचा आरोप होतोय। प्रथम शाळेची बांधणी पूर्ण व्हायला पाहिजे होती, शाळा त्या ठिकाणी शिफ्ट व्हायला हवी होती आणि मग नंतर बिल्डरने आपलं जे काही काम आहे ते करायला हवं होतं। आता 17 मुलं राहिल्यामुळे ही शाळा कायमची बंद होणार आहे। नियमाप्रमाणे ही शाळा दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित करावी लागेल आणि त्याच्यामुळे एका मराठी शाळेचा बळी दिलेला आहे पुनर्विकासासाठी। पालिकेच्या शिक्षण समितीत याबाबत आवाज उठवण्यात आला असला तरी पालिका प्रशासनाचा ढिम्मपणाच समोर आलाय। कारण यापूर्वीही या विषयावरून माजी शिक्षण समिती अध्यक्षांनी प्रशासनाला धारेवर धरलं होतं, तरीही अद्याप शाळा इमारतीचं काम सुरू झालेलं नाही। आम्ही संबंधित बिल्डरशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही इमारत बांधण्यास तयार आहोत, पण एसआरएने या शाळेचा प्लॅन मंजूर केला नसल्याने काम सुरू झालं नसल्याचा खुलासा केलाय। जर टॉवरचे प्लॅन मंजूर होऊन ते उभे राहत असतील तर शाळेचा प्लॅन का मंजूर होत नाही की मंजूर केले जात नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। शाळेचा प्लॅन सुद्धा आजपर्यंत पास झालेला नाहीये एसआरए योजनेतून। मला एवढंच म्हणायचं आहे, जर अधिकाऱ्यांचं स्वतःचं घर असतं तर करार न करता आणि कुठलीही हमी न घेता एवढ्या कालावधीसाठी त्यांनी त्या संबंधित विकासकाच्या ताब्यात दिलं असतं काय। त्यामुळे आपलं समजून ही मुलं आपली आहे, ही शाळा आपली, हे माझं घर आहे, हे माझं पोटपाणी असं समजून जर हा व्यवहार झाला असता तर तो नक्कीच चांगला झाला असता आणि शाळा बंद झाली नसती। एकेकाळी जुन्या शाळेत 200हून अधिक विद्यार्थी असणाऱ्या या शाळेत सध्या केवळ 17 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यामुळे ही शाळा ही दुसऱ्या शाळेत विलीन करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। त्यामुळे बिल्डरला शाळेची इमारत बांधण्याची गरजच पडणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत। एकीकडे राज्याचे शिक्षण मंत्री सांगतायत की इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, तर दुसरीकडे मुंबईत मात्र पालिकेचा शिक्षण विभाग एक संपूर्ण मराठी शाळाच बिल्डरच्या घशात घालून रिकामी झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।